आमदार बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय। तिसरी आघाडी नाही तर आमची शेतकरी शेतमजुरांची पहिली आघाडी आहे असं ते म्हणाले। कोण म्हणाला मी महायुतीमध्ये आहे, मी महायुतीमध्ये नाही असंही बच्चू कडूंनी जाहीर केलंय। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार असं बच्चू कडूंनी सांगितलंय। तर सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर निवडणूक लढणार नाही असंही बच्चू कडूंनी या ठिकाणी बचावलेलं आहे। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच आमदार बच्चू कडूंनी मोठं वक्तव्य केलंय। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर आणि वंचितांची पहिली आघाडी आहे, बाकीच्या आघाड्या नंतर आहेत असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। दरम्यान कोण म्हणाला की मी महायुतीमध्ये आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे हे सर्व जर महायुतीनं मान्य केले तर मी आमदारकी सोडेन असं विधान त्यांनी केलं। तिसरी आघाडी नाही, शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आमचा पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये झाले पाहिजे। 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे। 2 पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही। त्यांनी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे। माननीय बच्चू कडू साहेब हे माननीय शिंदे साहेबांवर विश्वास असणारे एक आमचे सहकारी नेते आहेत। त्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा बच्चू कडू साहेबांनी बच्चू भाऊंनी ज्यावेळी त्यांचे प्रश्न मांडले त्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे, बच्चू भाऊ महायुतीमध्ये राहतील। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी बच्चू भाऊ आमच्या बरोबर असतील असा मला विश्वास आहे। शेतकऱ्यांच्या संबंधीच्या मागण्या आमच्या पण आहेत। आमची कापसाच्या बाबतीतली मागणी आहे की कापसाला भाव मिळाला पाहिजे, आमची मागणी आहे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, आमची मागणी आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे। या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। त्याच्यासाठी आमचा महाविकास आघाडीचा दरवेळेस आम्ही लढत राहतो। विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लावून धरला। ठीक आहे, त्यामुळे बच्चू कडूंना सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करत आहे ते त्यांना मोकळीकाने करू शकतात। महाविकास आघाडीच्या बरोबर यायचं आहे की युतीबरोबर जायचं आहे किंवा त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे। विधानसभेत भाषण देताना ते असं म्हणाले की इकडची काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि इकडची महायुती या दोघांपासूनही मी समान अंतर ठेवून बसलो आहे। या दोन्ही पक्षाला माझा काही पाठिंबा नाही, कारण मी वैचारिक दृष्टिकोनातून माझी काही व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून जी माहिती तुम्ही देत आहात तर मलाही व्यक्तिगत रीतीने वाटतं की ती तिसरी आघाडी कदाचित बच्चू भाऊ करतील। ते महायुतीसोबतही राहणार नाही असं वाटतं आणि महाविकास आघाडीसोबतही राहणार नाही, पण तथापि त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, यावर मी विश्लेषण करणं काही योग्य नाही। कदाचित तुम्ही जसं म्हणताय की ते तिसरी आघाडी करतील आणि अमरावतीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।